नमस्कार, मी अमिता। आज मी तुम्हाला जी भाजी दाखवणार आहे ना, कारल्याची, ही माझ्या सासूबाईंची पद्धत आहे। थोडासा बदल केला आहे। अगदीच त्यांच्यासारखी भाजी मला जमणं शक्य नाही आहे, पण त्या फार सुंदर भाजी करायच्या, मसाला टाकून करायच्या त्या भाजी, आणि अजिबात तेल घालायच्या नाही त्या भाजीमध्ये। कारल्याची भाजी पूर्ण सुकी व्हायची, ती भाजी एकदम सुकी अशी व्हायची, सडसडीत भाजी व्हायची, कारण त्यामध्ये तेल नसायचं, आणि तेल नाही, पाणी नाही त्यामध्ये, फक्त त्यामध्ये खोबरं, कांदा आणि जे काही तुम्ही बाकीचं टाकाल ते सगळं असायचं, पण तेल आणि पाणी ते अजिबात घालायचं नाही। अशी ती सुंदर अशी भाजी, मसाल्याची कारल्याची भाजी माझी सासूबाई करायच्या, तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, भाजी दाखवता मी तुम्हाला कारल्याचे फायदे सांगणार आहे, कारल्याचे औषधी गुण सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, इथे स्टॉप करू नका आणि पुढच्या व्हिडिओकडे जाऊ नका, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच स्टॉप करा, एवढंच सांगायचं होतं। श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही सर्वजण सुखात आनंदात असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते। आपल्याला हवी असतील तेवढी सगळीच्या सगळी कारली स्वच्छ धुवायची आणि ती बारीक चिरून घ्यायची आहेत। मी कारली कधीही सोलत नाही, बरीच जण ती कारली सोलतात, माझ्या सासूबाई पण सोलून घ्यायच्या। काय वेळी मी कारल्यातल्या बिया पण घेते, पण कारल्यातल्या बिया जर आपण वापरल्या भाजीमध्ये तर भाजी थोडीशी जास्त कडवट लागते असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी ती हल्ली ते पण घेत नाही। कारल्यामधल्या आपण जर बिया वापरल्या, दाताखाली कारल्याची जी बी लागते ती चावायला खूप छान वाटते आणि थोडीशी कुरकुरीत पण लागते भाजी। तर भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची असते, नंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आणि ती भाजी चुरून घ्यायची असते। कोण आता आमच्या मालवणी भाषेमध्ये आम्ही मळून घ्यायचं असं म्हणतो, काही जण चुरून घ्यायचं असं म्हणतात। तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणता ते मला सांगा। तर अशा पद्धतीने भाजी आपण चुरून घ्यायची असते आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं असतं आणि नंतर पाणी फेकून द्यायचं असतं आणि कढईमध्ये परतत राहायची असते, एकदम मंद गॅसवर परतायची आहे। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेल काय मी जास्त वापरणार नाही आहे, थोडंसं तेल मी वापरते सुरुवातीला, फक्त भाजण्यापुरतं, कारण कढईला भाजी नाही तर लागते, कारण सुरुवातीला आपण आधीच त्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे ती भाजी अजून लागत राहते, मग म्हणून ती लागू नये म्हणून मी थोडंसं 1-2 चमचे मी फक्त तेल घालते। 2 चमचे पण नाहीच म्हणा, पण 2 चमचे तुम्ही तरी घाला, आणि अशा पद्धतीने मी तेल थोडंसं घालते आणि नंतर मी अजिबात तेलाचा वापर मी करत नाही भाजीमध्ये। तर अशा पद्धतीने ही भाजी परतत राहायची असते आणि नंतर आपण त्यामध्ये कांदा घालायचा असतो, पण भाजी ही भाजायला फार वेळ लागतो, एकतर गॅस मंद असतो आणि या भाजीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा असतं आणि ते मीठ घातल्यामुळे त्यामध्ये अजून पाण्याचा थोडासा वाढ होते पाण्याची, त्याच्यामुळे ही भाजी थोडी परतत राहायला, यातलं पाणी सुकायला फार वेळ लागतो आणि मंद गॅसवर असल्यामुळे अजून वेळ लागतो। थोडंसं मी आत्ता तेल घातलेलं आहे आणि एकदम थोडं म्हणजे थोडंसंच, जास्त घालायची गरज नाही आहे तेल। तर कारल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्त शुद्ध करतं कारलं। या कारल्यामध्ये ना विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं। जर कोणाला खोकला, सर्दीसारखे आजार असतील आणि समजा अस्थमा, निमोनिया जर असेल तर कारलं अतिशय गुणकारी आहे। कारलं वजन कमी होण्यास सुद्धा मदत करतं आणि मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करतं। इथे बघा, आता कारलं व्यवस्थित भाजलेलं आहे, म्हणजे अजूनही भाजावं लागणार आहे, नाहीतर ते कडू लागेल आपल्याला। अजून फायदे सांगायचे झाले ना कारल्याचे, तर कारल्यामुळे बीपीचा त्राससुद्धा कमी होतो। त्याचप्रमाणे हार्ट डिसीज म्हणजे जे हृदयाशी संबंधित आजार असतात ना, त्याच्यानंतर कॅन्सर, फॅटी लिव्हर यासारख्या मोठ्या आजारांवरती पण कारलं फायदेशीर ठरतं, धोका कमी होतो त्यामुळे। दुसरं असं की पचनक्रिया पण सुधारते कारल्यामुळे। पोटात गॅस झालेला असेल आणि अपचन झालेलं असेल ना, तर कारल्याचा रस जर पिला
तर आराम मिळतो. पांढरं कारलं जर असलं तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो. पांढऱ्या कारल्यामुळे दृष्टी पण चांगली व्यवस्थित होते. डोळ्यांचे जे काय वेगवेगळे आजार असतात ते होत नाहीत पांढऱ्या कारल्यामुळे. कांदा घातला आहे मी भाजीमध्ये, चिरलेला कांदा, बारीक चिरायचा कांदा आणि तो घालायचा असतो आणि नंतर परत व्यवस्थित परतत राहायची आहे भाजी. कांदा पण चांगला भाजला पाहिजे याच्यामध्ये. गॅस पूर्ण मंद ठेवायचा आहे. कुठेही गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर भाजी करपणार आणि भाजीची पूर्ण चवच बिघडणार आहे. कारण ही भाजी आपण याच्यामध्ये पाणी नाही घालत आहोत किंवा तेलसुद्धा घालत नाही आहोत. त्याच्यामुळे भाजी एकदम मंद गॅसवर ठेवायची आहे. झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे. तुम्हाला वाटेल आपण झाकण ठेवायचं आणि कुठेतरी बाकीचं काम करत बसायचं, तर ते सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. झाकण न ठेवता ही भाजी परतत राहायची आहे. आपली भाजी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि भाजलेली पण आहे. भाजून भाजून शिजवलेली आहे. ही आता भाजी जर शिजलेली आता यामध्ये आपल्याला म्हणजे ज्यावेळी मी भाजी चुरलेली त्यावेळी मीठ घातलेलं होतंच. त्यामुळे आता गरजेनुसार घालायचं आहे. जर गरज असेल तरच घालायचं आहे मीठ, नाहीतर घालू नये. त्याचप्रमाणे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. मसाला म्हटल्यानंतर आता प्रश्न पडला असेल कोणता मसाला, तर मी इथे आता आमची आता पद्धतच आहे. कुठल्याही पदार्थामध्ये तो मालवणी मसाला आम्ही स्वतः करतो तोच घालतो किंवा बाजारामध्ये पण विकत मिळतो. आता तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता त्यामध्ये, कारण तुम्हाला त्याची सवय झालेली असते. त्याची चव तुम्हाला, हळद तुम्हाला जर आवडत असेल तर घातलात तरी चालेल, नाही घातलात तरीही चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर घालू शकता. मी काही कोथिंबीर आता घालणार नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला नंतर खोबरं घालायचं आहे. खोबरंसुद्धा ऑप्शनल आहे. आता आम्ही मालवणी माणसं आहोत. खोबरं नसेल तर ते जेवण नाही, असं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे खोबरं नसेल तर जमणार नाही, पण आता खोबरं घालायचं आहे. मी खोबरं घालते. आणि दुसरं असं की जर तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर थोडासा तुम्ही साखर किंवा गूळ घातलात तर थोडी छानशी चव येईल भाजीला आणि थोडी कडवट पण कमी लागेल. आत्ता जी मी ही भाजी करते ना, ती अजिबात कडू लागत नाही. अतिशय सुंदर लागते. तुम्ही करून बघा अशा पद्धतीने भाजी. खोबरं घाला भरपूर प्रमाणात, कांदा भरपूर प्रमाणात घाला आणि थोडासा गूळ किंवा साखर घाला. भाजी ही अतिशय रुचकर लागते आणि तब्येतीला ही भाजी अतिशय चांगली आहे. तर मग ही भाजी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी खाच खा. कारण कसं आहे माहिती आहे, ह्या ज्या सगळ्या भाज्या असतात ना, त्या आपल्या पोटात जाणं खूप गरजेचं असतं. बरेचसे आजार असतात ते यामुळे आपण टाळू शकतो. उसळी तुम्ही आवडीप्रमाणे खाऊ शकता उसळी, पण त्याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. भाज्या तुमच्या आहारामध्ये जास्त खात चला. बऱ्याच भाज्या अशा असतात त्या आपण कच्च्यासुद्धा खाऊ शकतो. त्या जर तुम्ही कच्च्या भाज्या खाल्लात तर तुम्हाला त्याचं अजून बेनिफिट मिळू शकतं. त्याच्यामुळे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त ठेवा. तर माझी आजची भाजी तुम्हाला कशी वाटली आणि मी सांगितलेले औषधी गुण कारल्याचे कसे वाटले ते मला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने भाजी करता ते सुद्धा सांगा मला. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. कमेंटमधून सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर माझा व्हिडिओला पाहून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून त्यामध्ये ऑल असं सेट करा, म्हणजे सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल. आणि सगळ्यांनी स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींची आराधना करा. तोपर्यंत बाय बाय.